हॅलो ॲस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ए फॉर ॲग्रिकॉस या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, काही दिवसापूर्वीच आपल्या MCAERच्या वेबसाईटवर PGCET म्हणजे MSc ॲग्रीच्या ॲडमिशनसाठीची जी CET होते आपली, त्या CETसाठीचं ब्राउचर डिटेल नोटिफिकेशन जे आहे ते आलेलं आहे. ठीक आहे, ते डिटेल नोटिफिकेशनमध्ये परीक्षा कधी होणार आहे, त्याचा वेळ काय असणार आहे, त्याचे फॉर्म कधीपासून भरायचे, ते सगळ्या त्यांची फीस वगैरे सगळ्या गोष्टींची माहिती दिलेली आहे. त्याच बाबतीत आपण आज डिटेलमध्ये हा व्हिडिओ करणार आहोत, बघणार आहोत. तर मित्रांनो, माझी तुमच्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड ज्या काही अपडेट्स आहेत त्या अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी या चॅनलवर तुम्हाला मिळत जातील. त्यामुळे तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, आपण MCAER ज्याला म्हणतो, ठीक आहे, त्याचाच एक एक्झाम कंडक्ट करणारा एक बोर्ड आहे, त्याची एक शाखा आहे महाराष्ट्र ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज एक्झामिनेशन बोर्ड, आणि तो बोर्ड जो आहे ती या एक्झाम्स आपल्या कंडक्ट करणार आहे. तर त्यांनी नेमकं जे ब्राउचर आपल्याला दिलेलं आहे, जे काही नोटिफिकेशन जे दिलेलं आहे, ते नोटिफिकेशनमध्ये काय काय दिलेलं आहे, तर हे नोटिफिकेशन मेनली आहे आपल्या PGCETच्या रिलेटेड. ठीक आहे, 2023 ही दरवर्षी होणारी एक्झाम आहे. ज्या ॲस्पिरंट्सला, ज्या विद्यार्थ्यांना PG करायचे आहे ॲग्रिकल्चरच्या सगळ्या स्ट्रीममध्ये, ठीक आहे, म्हणजे ॲग्रिकल्चर असेल, हॉर्टिकल्चर असेल, ॲग्री इंजिनिअरिंग असेल, होम सायन्स असेल, फॉरेस्ट्री असेल, फिशरी असेल, या सगळ्यांसाठी एक कॉमन CET जी आहे ती कंडक्ट केली जाते त्यांच्या PGच्या ॲडमिशनसाठी, बरं का, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या ॲडमिशनसाठी. तर ती 2023ची जी आहे त्याचं पूर्ण डिटेल जे आहे ते या आपल्याला नोटिफिकेशनमध्ये बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, बघूया या नोटिफिकेशनमध्ये नेमकं काय काय त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नोटिफिकेशनचे बरेच ॲस्पिरंट्स जे आहेत ते खूप दिवसापासून वाट बघत होते. तर त्यांच्या आयुष्यात ही आलेली आहे नोटिफिकेशन आलेली आहे. ठीक आहे, बाकी कोणी येऊ का नाही, पण नोटिफिकेशन आलेली आहे. चलो ठीक आहे, दॅट इज वॉट अ गुड न्यूज फॉर ऑल ऑफ अस. हां, तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे या ठिकाणी, आपण फार ओघवतं बघणार आहोत, त्यातला फक्त महत्त्वाचा पोर्शन आपण बघणार आहोत. तसं बाय द वे हे 40 का 50 पानाचं काहीतरी आहे. मी जरी पूर्ण वाचलं असेल, हे बघा 49 पानाचं आहे, तरी पूर्ण तेवढं वाचण्याची गरज नाही आहे. तुमचा तो वेळ वाचवण्यासाठीच मी इथे एक व्हिडिओ करतोय. ठीक आहे, पोस्ट ग्रॅज्युएशनचे ॲडमिशन हे स्ट्रिक्टली मेरिट बेसिसवर होणार आहेत, स्ट्रिक्टली मेरिट बेसिसवर. ठीक आहे, तर मग मेरिट बेसिसवर होणार आहेत, तर मग मेरिट लागणार कसं आहे? ठीक आहे, मेरिट लागणार कसं आहे, ते मेरिट जे आहे ही तुमची हे MAUEB म्हणजे ही जे बोर्ड आहे, ठीक आहे, जी तुमची CET होणार आहे, ती CET जी आहे ती CET प्लस तुमचा ग्रॅज्युएशनचा जो आहे CGPA, ठीक आहे, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून मेरिट लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे जी CET होणार आहे त्यातलं 70% मार्क्स तुमचे कन्सिडर करणार आहेत आणि 30% तुमचं CGPA कन्सिडर करणार आहेत. असं 70-30 या प्रपोर्शनमध्ये तुमची CET आणि CGPA यांचं कॉम्बिनेशन करून मेरिट लागणार आहे, आणि त्या मेरिटनुसार मग तुम्हाला पुढे तुमचे डिपार्टमेंट्स वगैरे अलॉट होणार आहेत. ठीक आहे, तर मग आता मिनिमम तुम्हाला किती मार्क पाहिजे, तर मिनिमम ओपन कॅटेगरीसाठी 55% म्हणजेच काय, 10 पैकी आपले 5.5चा तुमचा ग्रेड म्हणजे CGPA लागणार आहे तुम्हाला. आणि ज्या बाकीच्या कॅटेगरीज आहेत, ठीक आहे, बाकी ज्या रिझर्व्ड कॅटेगरीज आहेत त्या सगळ्यांसाठी मिळून काय आहे, 50%चा क्रायटेरिया. ठीक आहे, मिनिमम तुम्हाला 5चा ग्रेड म्हणजे 50% तुम्हाला मिनिमम तुमच्या डिग्रीमध्ये पाहिजेच आहे. ठीक आहे, ओपन कॅटेगरीसाठी तोच क्रायटेरिया 55चा आहे. ठीक आहे, लक्षामध्ये. चलो, सो नेक्स्ट त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, नेक्स्ट त्याच्यानंतर आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया. ठीक आहे, इलिजिबिलिटी PGCET जी आहे ती वेगळी आहे वेगवेगळ्या डिग्री कोर्सेसला तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी. ठीक आहे, जर तुम्हाला MSc हॉर्टिकल्चर करायचे असेल तर तुम्हाला UG कुठली पाहिजेत चालेल, किंवा जर तुम्हाला फूडटेकमध्ये जर PG करायचं असेल तर तुम्हाला कुठली UG लागेल, या सगळ्या गोष्टींची याच्यात माहिती दिलेली आहे. याचा एक टेबल दिलेला आहे. ठीक आहे, व्यवस्थित असा टेबल दिलेला आहे. या टेबलमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, फॉर एक्झाम्पल एका ॲस्पिरंटला ॲग्रिकल्चरमध्ये MSc करण्याची इच्छा आहे, तर मग त्याची इलिजिबिलिटी काय आहे, तर त्याला ह्या सगळ्या मेन्शन केलेल्या डिग्रींपैकी कुठली तरी एक डिग्री त्याच्याकडे असणं जरुरी आहे. मग हे काय आहे, BSc ॲग्रिकल्चर त्याच्याकडे असणं जरुरी आहे, किंवा ते नसेल तर मग BSc हॉर्स म्हणजे काय, BSc ऑनर्स म्हणतात काही ठिकाणी. ठीक आहे, बाहेर राज्यांमध्ये BSc ॲग्रिकल्चरच्या ऐवजी BSc ऑनर्स ॲग्रिकल्चर अशी डिग्री देतात. तर ही डिग्री असेल तरी चालेल. ठीक आहे, बाहेरच्या राज्यातली, किंवा BSc हॉर्टिकल्चर, किंवा BSc ऑनर्स हॉर्टिकल्चर, किंवा BSc फॉरेस्ट्री, किंवा BSc ऑनर्स फॉरेस्ट्री, BSc बायोटेक, BSc BTech बायोटेक, BBM म्हणजे बॅचलर्स इन बिझनेस मॅनेजमेंट, किंवा बॅचलर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे, कुठलीही डिग्री जी आहे ह्याच्यापैकी, ह्या मेन्शन केलेल्यापैकी कुठलीही जी डिग्री आहे तुमची, BSc ॲनिमल हजबंडरी असेल, किंवा BSc कम्युनिटी सायन्स असेल, ठीक आहे, किंवा BSc ऑनर्स होम सायन्स असेल, ही कुठलीही डिग्री जी आहे तुम्हाला चालू शकते, काही इश्यू नाही. ह्यापैकी कुठलीही जरी डिग्री असेल तर तुम्ही ॲग्रिकल्चरमध्ये PG बिंदास्त करू शकता. ठीक आहे, त्यानंतर आहे हॉर्टिकल्चर. जर कोणाला हॉर्टिकल्चरमध्ये PG करायची असेल तर त्यांना BSc ॲग्री असेल तरी चालेल, BSc ऑनर्स ॲग्रिकल्चर असेल तरी चालेल, BSc हॉर्टी असेल तर 100% चालेल. ठीक आहे, त्यानंतर BSc फॉरेस्ट्री असेल तरी चालेल. हां,
बाकी ह्या सगळ्या डिग्रीज ज्या आहेत मेन्शन केलेल्या ह्यापैकी कुठली एक डिग्री जरी असेल तुमच्याकडे तरी तुम्ही हॉर्टिकल्चरमध्ये पी जी करू शकता. त्यानंतर फॉरेस्ट्री आहे. ठीक आहे, फॉरेस्ट्रीमध्ये ज्या स्टुडंट्सला ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे त्यांच्याकडे ॲटलिस्ट BSc ॲग्रिकल्चर असणं जरुरी आहे, किंवा BSc ऑनर्स ॲग्रिकल्चर, किंवा BSc हॉर्टिकल्चर, ठीक आहे, किंवा BSc फॉरेस्ट्री असणं जरुरी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे ॲग्री इंजिनिअरिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे ॲग्री इंजिनिअरिंग. ॲग्री इंजिनिअरिंगमध्ये ज्या ॲस्पिरंट्सला ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे PGसाठी त्यांच्याकडे कमीत कमी BTech ॲग्री इंजिनिअरिंग असणं जरुरी आहे. ठीक आहे, BTech ॲग्री इंजिनिअरिंग असणं जरुरी आहे. तर हे सगळे क्रायटेरियाज आहेत वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये PG करण्यासाठी, आणि ते डिटेलमध्ये यांनी या नोटिफिकेशनमध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर देखील आहेत आणखीन. चलो, ॲग्री इंजिनिअरिंग झालं आहे आपलं. आपण फूडटेकला बघूया. ठीक आहे, फूडटेकला ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे, फूडटेकला ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे, एक सेकंद फक्त. फूडटेकला ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे, फूडटेकला ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्याकडे BTech फूड टेक्नॉलॉजी आहे, ॲटलिस्ट हे असायला पाहिजे, किंवा BTech फूड सायन्स ही डिग्री असायला पाहिजे. त्या दोन्हीपैकी कुठली एक डिग्री चालेल. ठीक आहे, किंवा होम सायन्स किंवा कम्युनिटी सायन्समध्ये जर त्यांना ॲडमिशन कोणाला घ्यायचं असेल, होम सायन्सच्या PGला जर कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्याकडे होम सायन्सची BSc किंवा कम्युनिटी सायन्सची BSc ही डिग्री असायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर फिशरीजमध्ये जर कोणाला हे करायचं असेल, MSc करायची असेल, म्हणजे PG करायचं असेल, ठीक आहे, त्याला MSc नाही म्हणतात ॲक्च्युली, MFSC म्हणतात. ठीक आहे, मास्टर्स इन फिशरीज सायन्स. तसंच त्यांच्याकडे त्या ॲस्पिरंट्सला बॅचलर्स इन फिशरीज सायन्स असणं जरुरी आहे. ठीक आहे, बॅचलर इन फिशरीज सायन्स ही डिग्री त्यांच्याकडे असणं जरुरी आहे. ठीक आहे, आणि ज्यांना ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीमध्ये PG करायची आहे, ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीमध्ये ज्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे त्यांना BSc ॲग्री असेल तरी चालेल. ठीक आहे, किंवा BSc हॉर्टी असेल तरी चालेल. ठीक आहे, किंवा BSc फॉरेस्ट्री असेल तरी चालेल. ठीक आहे, BSc ॲग्री बायोटेक असेल तर बिलकुल बिंदास चालेल. BTech बायोटेक्नॉलॉजी असेल तरी चालेल. BTech फूड टेक्नॉलॉजी असेल तरीही चालेल. ठीक आहे, तर हे सगळे क्रायटेरिया त्यांनी व्यवस्थित डिटेलमध्ये दिलेले आहेत. हे तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचे आहेत. ठीक आहे, हे तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचे आहेत. तर नेक्स्ट आपल्याला दिलेलं आहे त्यांनी इलिजिबिलिटी क्रायटेरियाच्या नंतर त्यांनी आणखीन एक गोष्ट इथं राहिलेली आहे, ती म्हणजे ABM. ठीक आहे, बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की सर आम्हाला काही गव्हर्नमेंटच्या नादी लागायचं, आम्हाला डायरेक्ट ABM करायचं आणि प्रायव्हेटमध्ये जॉब करायला सुरुवात करायची. ठीक आहे, मग ABM अशा ठिकाणी जेव्हा करायचं असतं तुम्हाला, तेव्हा ABMसाठी क्रायटेरिया काय आहे, ABMला कोण कोण अप्लाय करू शकतं, ABMला इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तर तुम्हाला BSc ॲग्री असेल तरी तुम्ही ABMला ट्राय करू शकता. ठीक आहे, किंवा BSc हॉर्टी असेल तरीही करू शकता की, ठीक आहे, किंवा BSc ॲग्री बायोटेक असेल, BTech बायोटेक्नॉलॉजी असेल, BBM असेल. ठीक आहे, किंवा त्याच्यानंतर BSc ABM असेल, BBA ॲग्रिकल्चर असेल, BTech ॲग्री इंजिनिअरिंग असेल. ठीक आहे, म्हणजे ऑलमोस्ट आपल्या सगळ्या विद्यापीठातल्या सगळ्या ज्या डिग्री आहेत, ठीक आहे, सगळ्या डिग्री आहेत त्या ABMला अप्लाय करू शकतात. ठीक आहे, ABMला अप्लाय करू शकतो. आता याच्यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की ज्याचं BSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे, ज्याचं BSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे तो कुठं कुठं अप्लाय करू शकतो हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. ठीक आहे, आता बघा मी तुम्हाला सांगतो, BSc ॲग्रिकल्चर जो झालेला आहे त्याला मिनिमम 5 CET देता येतात. ठीक आहे, मिनिमम 5 CET देता येतात. कशा देता येतात 5? बघा, BSc ॲग्री झालेला जो मुलगा आहे, BSc ॲग्री ही क्वालिफिकेशन जे आहे किंवा ही जी इलिजिबिलिटी आहे ही कशासाठी ग्राह्य धरणार आहेत ते, हे कशासाठी ग्राह्य धरणार आहेत ते, ॲग्रीच्या PGसाठी, राईट. ठीक आहे, त्याच्यानंतर हॉर्टीच्या PGसाठी, राईट. त्याच्यानंतर बायोटेकच्या PGसाठी, ॲग्री बायोटेक वाचलं आपण. ठीक आहे, त्याच्या PGसाठी सुद्धा BSc ॲग्री असेल तर तुम्हाला चालेल. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे, हे 3 झाले का. त्याच्यानंतर तुम्ही फॉरेस्ट्रीमध्ये सुद्धा करू शकता, फॉरेस्ट्रीमध्ये सुद्धा PG करू शकता, आणि ABM मध्ये सुद्धा PG करू शकता. ठीक आहे, सो या 5 कोर्सेसला तुम्ही अप्लाय करू शकता, प्रोव्हाइडेड दॅट तुमच्याकडे BSc ॲग्रिकल्चर आहे. ठीक आहे, सो जे तुमचे मित्र सांगतात की नातलग सांगतात, तुमचे मामा मामी मामीची मुलगी जे तुम्हाला म्हणते ना की अरे ॲग्रीला स्कोप नाही आहे, त्या मामाला जाऊन दाखवा, बघा किती स्कोप आहे म्हणा. ठीक आहे, PG तुम्ही किती वर्गामध्ये किंवा किती स्ट्रीममध्ये करू शकता, एवढा तुम्हाला स्कोप आहे. ठीक आहे, सो मित्रांनो आता बघू आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया तर पाहिली आहे. ठीक आहे, पुढे आपल्याला महत्त्वाचं काय आहे बघूया. चलो, त्याच्यानंतर आपल्याला बघायचे इलिजिबिलिटी फॉर हे PhD पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीसाठी सुद्धा तुम्ही PG करू शकता. ठीक आहे, आता पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये PG करणारे फार कमी असतात, पण जर करायची इच्छा असेल तर ह्याच्यात तुम्ही BSc ॲग्रीवाले सगळेच इन्क्लूड होतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण काही स्ट्रीम्स आहेत त्या तुम्ही डिटेलमध्ये वाचून घ्या. त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे ही नोट. ठीक आहे, ही नोट जी आहे ती महत्त्वाची आहे. ठीक आहे, ही नोट 2000ची नोट आहे असं नाही बरं का, ही अशी नोट आहे. BTech ॲग्री इंजिनिअरिंगवाले जे आहेत ते ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजीला ॲडमिशन घेऊ शकतात. ठीक आहे, BSc होम सायन्सवाले जे आहेत, ठीक आहे, ते सुद्धा या एक्सटेन्शनला ॲडमिशन घेऊ शकतात आपल्या.
ठीक आहे. त्यानंतर BSc ॲनिमल हजबंडरी जर कोणाचं झालं असेल तर ते आपल्या ॲनिमल हजबंडरीला PG करू शकतात, नक्कीच करू शकतात या CET थ्रू. ठीक आहे. या CET थ्रू तुम्हाला ट्रान्झिशन कुठं कुठं करता येऊ शकतं, BSc तून MSc कुठं ट्रान्झिशन करता येऊ शकतं, हे 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, हे 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यानंतर 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 आपण पुढे बघूया. त्यानंतर त्यांनी हा जो मुद्दा दिलेला आहे हा फार महत्त्वाचा आहे. ठीक आहे, हा जो मुद्दा दिला आहे हा फार महत्त्वाचा आहे. कोण एलिजिबल आहे आणि कोण नॉट एलिजिबल आहे. ठीक आहे, कोण एलिजिबल आहे आणि कोण नॉट एलिजिबल आहे. ठीक आहे, आता बघा, जे मुलं फायनल इयरला आहेत, ठीक आहे, जे मुलं फायनल इयरला आहेत 2022-23 आर एलिजिबल. ठीक आहे, हे एलिजिबल आहेत. ठीक आहे, पण जे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आहेत या मुलांनी फॉर्म भरू नये, कारण ते नॉट एलिजिबल आहेत. ठीक आहे, हे नॉट एलिजिबल आहेत बरं का. यांनी पास जरी झाले तरी काही घेणं नाही. ठीक आहे, ठीक आहे. अ स्टुडंट इज एलिजिबल टू टेक ॲज मेनी CET ॲज पर हिज एलिजिबिलिटी. त्याच्याकडे जितकी एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल तो त्याला वाटलं, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की BSc ॲग्रीचा स्टुडंट 4-5 CETला अप्लाय करू शकतो, तसं त्याला जर वाटलं 3ला करायचं 3ला करेल, 5ला वाटलं 5 करेल. ठीक आहे, एकाला वाटलं तर एका CETला अप्लाय करेल, तर तो मेनी CETs म्हणजे जास्त CETला सुद्धा तो अप्लाय करू शकतो. ठीक आहे, म्हणजे एक स्टुडंट एक फॉर्म असं नाही आहे, एक स्टुडंट किती फॉर्म तो भरू शकतो. ठीक, प्रोव्हाइडेड जर त्याच्याकडे एलिजिबिलिटी ती असावी. ठीक आहे, त्याच्यानंतर फीस जी आहे, ठीक आहे, फीस जी आहे त्याला प्रत्येक CETची वेगळी भरावी लागणार आहे. ठीक आहे, प्रत्येक CETची फीस जी आहे ती वेगळी भरावी लागणार आहे. आता फीसचं जे आहे ते आपल्याला डिटेलमध्ये खाली दिलेलं आहे की बाबा फीस कशी आहे, किती आहे वगैरे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला एक्झामिनेशन फीसचं दिलेलं आहे खाली. एक्झामिनेशन फीस बाबत आपण माहिती घेऊयात. एक्झामिनेशन फीस जी आहे ही अशा प्रकारामध्ये आहे. ठीक आहे, एक्झामिनेशन फीस जी आहे स्टुडंट बिलॉंगिंग टू ओपन कॅटेगरी, ठीक आहे, ओपन कॅटेगरीमध्ये तर त्यांना 800 रुपये आहे. ठीक आहे, जे रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना 600 रुपये आहे. आणि जे अदर स्टेटचे आहेत, ठीक आहे, ज्यांच्याकडे महाराष्ट्र सोडून दुसरं कुठलं रेसिडेन्स आहे, ठीक आहे, MP असेल, केरला असेल किंवा कुठलंही असेल, ठीक आहे, AP असेल, कुठलंही असेल, तर त्यांना 800 रुपये फीस आहे. ठीक आहे, त्यांना 800 रुपये फीस आहे. लक्षामध्ये नॉर्मली ओपन कॅटेगरीसाठी 800 रुपये, रिझर्व्ड कॅटेगरीसाठी 600 रुपये फीस आहे. ठीक आहे, पर CET बरं का, इथं पर CET दिलेलं आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही BSc ॲग्रिकल्चरचे आहात, तुम्हाला ॲग्रिकल्चरला पण CETचा फॉर्म भरायचा आहे, हॉर्टिकल्चरला पण तुम्हाला CETचा फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला फॉर एक्झाम्पल ABMचा पण फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, सो जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला याचे 800 आणि ABMचे 800 असे तुम्हाला एकूण किती 2400 रुपये भरावे लागतील. लक्षामध्ये ही जी फीस आहे ही पर CET. ठीक आहे, ॲग्रीच्या CETचे 800, हॉर्टीच्या CETचे 800 आणि ABMच्या CETचे 800 तुम्हाला भरायचे आहेत. जर तुम्ही रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये असाल तर सेम 600. ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला 1800 रुपये भरावे लागतील. लक्षामध्ये. चलो, सो दिस वॉज ऑल अबाउट दिस फीसमध्ये ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. फीसमध्ये याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर आपण पुढे बघूया नेमकं काय दिलं त्यांनी. पुढे त्यांनी काय दिलं बघा. हे जे मी तुम्हाला सांगितलं हेच इथं समजून सांगितले त्यांनी, फीस कशी भरायची. ठीक आहे, नंतर हे महत्त्वाचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, ही आहे. ठीक आहे, ही आहे आली घटिका समीप. काय आहे, हे आहे एक्झामच्या डेट्स आहेत. ठीक आहे, ह्या आहेत एक्झामच्या डेट्स नाहीत, ह्या आहेत तुम्हाला याच्या डेट्स आहेत, ह्या फॉर्म कधी भरायच्यात वगैरे त्या डेट्स आहेत. ठीक आहे, ह्या फॉर्म कधी भरायच्या त्याच्या डेट्स आहेत. ठीक आहे, तर जे नोटिफिकेशन आहे ते 10 ते 12 एप्रिलला रिलीज होईल असं त्यांनी सांगितले. ती तारीख गेलेली आहे. हे नोटिफिकेशन तुम्हाला वेबसाईटला मिळून जाईल. ठीक आहे, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा मिळून जाईल. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ठीक आहे, त्यानंतर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 29 एप्रिलपर्यंत तुम्हाला सबमिट करायचं. ठीक आहे, लास्ट डेट काय आहे, 29 एप्रिलची ही लास्ट डेट आहे. ठीक आहे, लास्ट डेट ऑफ ऑनलाईन पेमेंट, तुम्हाला ऑनलाईन पेमेंटची शेवटची डेट काय आहे, 4 मे आहे. ठीक आहे, 4 मे पर्यंत तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. ठीक आहे, आणि मग नंतर तुम्ही एलिजिबल आहात की नॉन एलिजिबल आहात हे बघण्यासाठी जी प्रोव्हिजनल लिस्ट लावली जाईल ती 10 मेला लावली जाईल. ठीक आहे, 10 मेला न चुकता सगळ्यांनी प्रोव्हिजनल लिस्ट बघायची आणि त्याच्यामध्ये तुम्ही एलिजिबल आहात की नॉन एलिजिबल आहात हे 100% खात्री करून घ्यायचे. ठीक आहे, त्यानंतर मग तुम्हाला काही ग्रीव्हन्सेस असतील तर ते 11 मे ते 17 मे मध्ये तुम्हाला तुमच्या ऐकून घेण्यात येतील. म्हणजे जर तुम्ही नॉन एलिजिबलमध्ये असाल, ठीक आहे, तर मग तुम्हाला काही डॉक्युमेंटची पूर्तता वगैरे ती तुम्हाला ह्या कालावधीमध्ये म्हणजे 11 ते 17 मध्येही करता येईल. ठीक आहे, त्यानंतर एलिजिबल कॅन्डिडेटची फायनल लिस्ट जी आहे ती 20 ते 22 मेला लागून जाईल. ठीक आहे, 20 ते 22 मेला फायनल लिस्ट लागून जाईल. याच्यामध्ये नंतर काही बदल होणार नाही. ठीक आहे, डेट ऑफ इश्युअन्स ऑफ ऑनलाईन ॲडमिट कार्ड. ठीक आहे, ऑनलाईन ॲडमिट कार्ड जे आहे ते तुम्हाला 12 जुलैला मिळतील. 12 जुलैला तुम्हाला ऑनलाईन ॲडमिट कार्ड हे मिळतील. ठीक आहे,
ऑनलाईन ॲडमिट कार्ड हे तुम्हाला 12 जुलैला मिळतील. ठीक आहे. ह्या डेट्स ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. ही जी डेट आहे ही शेवटची डेट आहे फॉर्म भरण्याची, त्यामुळे ही डेट लक्षात ठेवा. ठीक आहे. मी असं ऐकलं की मागच्या 2 दिवसांमध्ये आणखीन वेबसाईट तेवढी सुरू नाही झालेली. ठीक आहे. कदाचित ह्या 1-2 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे कदाचित असेल, पण होऊन जाईल लवकरच. ठीक आहे. आणि सगळेजण नोटिफिकेशन आल्याच्यानंतर गर्दा करतात त्या वेबसाईटवर. ठीक आहे. मग त्यामुळे तर वेबसाईटला पण लोड येतो. ठीक आहे. त्यामुळे थोडंसं आरामशीर भरा, पण गडबड पण करू नका आणि एकदम रिलॅक्स पण राहू नका. ठीक आहे. पण नॉमिनल बॅलन्समध्ये राहा आणि योग्य वेळी फॉर्म भरून घ्या. योग्य वेळी फॉर्म भरून घ्या. चालेल. त्याच्यानंतर ही आहे तुमची महत्त्वाची घटिका, जी की समीप आलेली आहे. ठीक आहे. समीप आलेली ही महत्त्वाची घटिका आहे. समीप आलेली ही महत्त्वाची घटिका कधी आहे? जे ॲग्रिकल्चर आहेत स्टुडंट, जे ॲग्रिकल्चर आहेत स्टुडंट, त्यांचा जो पेपर होणार आहे, त्यांची जी CET होणार आहे ही 23 जुलैला होणार आहे. 23 जुलैला होणार आहे. ठीक आहे. ती कधी? सकाळच्या सेशनमध्ये. ठीक आहे. ही सकाळचं सेशन आहे, हे दुपारचं सेशन आहे, आफ्टरनून सेशन आहे. ठीक आहे. परीक्षांची सुरुवात खरं तर शनिवारपासून होणार आहे. 22 तारखेला कोणाकोणाचे पेपर होणार आहेत? 22 तारखेला हॉर्टिकल्चरची CET होईल आणि फूडटेकची CET होईल. ठीक आहे. हॉर्टिकल्चर आणि फूडटेकची CET 22 तारखेला शनिवारी होईल. ठीक आहे. सकाळच्या सेशनमध्ये. दुपारच्या सेशनमध्ये ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगच्या आणि होम सायन्सची. ठीक आहे. ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि होम सायन्सची या सगळ्यांच्या आधी, म्हणजे या सगळ्यांची 22 तारखेला म्हणजे शनिवारी ही परीक्षा होऊन जाईल. ठीक आहे. सकाळच्या सेशन कोणाची आणि दुपारच्या सेशन कोणाची हे लक्षात ठेवा. ठीक आहे. रविवारी म्हणजे 23 तारखेला लगेच दुसऱ्या दिवशी ॲग्रिकल्चर स्टुडंटची CET होईल. ठीक आहे. ॲग्रिकल्चर स्टुडंटची CET होईल आणि दुपारची सेशनला, सकाळच्या सेशनला ॲग्रिकल्चर, दुपारच्या सेशनला फॉरेस्ट्री आणि फिशरीज स्टुडंट्सची, फॉरेस्ट्री आणि फिशरीज PG ॲस्पिरंट्सची एक्झामिनेशन होणार आहे. त्याच्यानंतर लगत 24 तारखेला म्हणजे सोमवारी जर तुम्ही ABMचा फॉर्म भरणार असाल तर ही परीक्षा 24 तारखेला आहे. ठीक आहे. ABMच्या ॲस्पिरंटची परीक्षा CET ही 24 तारखेला होणार आहे आणि बायोटेक्नॉलॉजीची CET सुद्धा ही 24 तारखेला दुपारच्या सेशनमध्ये होणार आहे. ठीक आहे. आलं लक्षामध्ये? तर ह्या डेट्स ज्या आहेत, ह्या ज्या घटिका आहेत तुमच्या समीप आलेल्या, या नजरेसमोर ठेवा, याचं कात्रण करा, तुमच्या खिडकीला लावा, दरवाजाला लावा, तुमच्या नजरेत हे भरून ठेवा आणि काउंटडाऊन सुरू करा. अभ्यासाला जोरदार सुरू करा. इथून पुढे वेळ जो आहे तो फार फास्ट जाणार आहे. ठीक आहे. फार फास्ट जाणार आहे. त्यामुळे या डेट्स ज्या आहेत तुमच्या डोक्यामध्ये फिक्स करून ठेवा. या डेट ज्या तुमच्या डोक्यामध्ये फिक्स करून ठेवा. आता बघा पुढे महत्त्वाचं काय दिलेलं आहे. पुढे महत्त्वाचं काय दिलेलं आहे? आन्सर शीट कधी येणार आहे ते तुम्हाला दिलेलं आहे. एकदा का तुमची 23 तारखेला पेपर झाला, 22 तारखेला असेल, 24 तारखेला असेल, तो पेपर झाल्याच्या नंतर आन्सर शीट जी आहे ती 1 ऑगस्टला तुमच्या वेबसाईटवर येऊन जाईल. ठीक आहे. MCRच्या वेबसाईटवर 1 ऑगस्टला ती आन्सर शीट येऊन जाईल. ठीक आहे. आणि जो रिझल्ट आहे तो 5 ऑगस्टला लागून जाईल. ठीक आहे. जास्त वेळ नाही घेणार तुम्हाला. ठीक आहे. जास्त वेळ नाही घेणार. ठीक आहे. हारने का डर और जीतने की उम्मीद याच्यामधला जो समय आहे तो जास्त असणार नाही आहे. 5 ऑगस्टला सगळं क्लिअर होऊन जाईल. चालेल. ठीक आहे. चालेल. बघा आता जनरल गाईडलाईन्स काय आहेत हे सगळ्यांनी आपापल्या बेसिसवर थोडंसं वाचून घ्यायचं. काय काय करायचं, काय काय नाही. ठीक आहे. एक्स्ट्रा चाळे करायचे, एक्स्ट्रा चाळे नाही करायचे, तुमच्या करिअरला ते किती धोकादायक ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं जनरल गाईडलाईन्समध्ये तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे. याच्यामध्ये द एलिजिबिलिटी हा जो पॉईंट आहे तो थोडासा महत्त्वाचा आहे. ठीक आहे. एक सेकंद. जनरल गाईडलाईन्स सगळ्यांनी वाचायलाच पाहिजे. ठीक आहे. द एलिजिबिलिटी ऑफ कॅन्डिडेट फॉर CET एक्झामिनेशन अँड ॲडमिशन इज नॉट व्हेरीफाईड until date of counseling personal appearance of the candidate during admission rounds wherein the related documents will be checked and verified accordingly. ठीक आहे. म्हणजे त्यांची एलिजिबिलिटी जी आहे त्याच्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत ते कुठेही कोणीही मागणार नाही तुम्हाला अनलेस अँड अंटिल तुम्ही स्वतः तिथं PGच्या ॲडमिशनला येणार आहात. ठीक आहे. तुम्ही स्वतः फिजिकली तिथं PGच्या ॲडमिशनला जेव्हा राहाल त्यावेळेस फक्त तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. ठीक आहे. त्याच्या आधीमध्ये कधी होणार नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे कधी कोणी मागितले डॉक्युमेंट वगैरे PGला लावून देतो वगैरे तर देऊ नका कोणाच्या हातात. ठीक आहे. कॅन्डिडेट्स पास आउट फ्रॉम प्रायव्हेट ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज, डीम्ड युनिव्हर्सिटीज not accredited by ICR even though affiliated to public funded or government institution are not eligible फॉर ॲडमिशन थ्रू दिस एक्झामिनेशन. त्यांनी काय सांगितले, जे प्रायव्हेट ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज आहेत, काही काही युनिव्हर्सिटीज प्रायव्हेट आहेत. ठीक आहे. प्रायव्हेट ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज आहेत किंवा काही डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत ज्यांना ICRने ॲक्रेडिशन दिलेलं नाही आहे, अशा ज्या युनिव्हर्सिटी आहेत त्या युनिव्हर्सिटीतले स्टुडंट या परीक्षेमधून PGला ॲडमिशन घेऊ शकत नाही. ठीक आहे. जसे की LPU आहे. ठीक आहे. LP आहे, लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आहे. ठीक आहे. किंवा संदीप युनिव्हर्सिटी, ह्या बऱ्याच अशा युनिव्हर्सिटीज आहेत ज्या प्रायव्हेट आहेत. ठीक आहे. आणि त्या ॲग्रिकल्चरचं तुम्हाला BSc पुरवतात. पण मग तशा विद्यापीठांमधून ज्यांचं BSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे त्यांना या परीक्षेतून MSc ॲग्रीला ॲडमिशन मिळू शकणार नाही असं यांनी मुद्दा दिलेला आहे. सो जे आपले कॅन्डिडेट्स आहेत, जे आपले मित्र आहेत, जे बाहेरच्या राज्यात किंवा बाहेरच्या विद्यापीठांमध्ये आहेत, ज्यांना ICRने ॲक्रेडिशन नाही आहे, त्यांनी हा फॉर्म भरण्याची तसदी घेऊ नका. चालेल. स्कीम ऑफ एक्झामिनेशन काय असणार आहे?
स्कीम ऑफ एक्झामिनेशन काय असणार आहे सगळ्यांना माहितीच आहे, तरी पण तुम्हाला एकदा पुन्हा सांगणं माझं काम आहे. ठीक आहे, स्कीम ऑफ एक्झामिनेशन काय आहे, टोटल 200 मार्कांचा पेपर असणार आहे. टोटल 200 मार्कांचा पेपर असणार आहे. त्यामध्ये 200 प्रश्न असणार आहेत. ठीक आहे, किती प्रश्न असणार आहेत, 200 MCQ प्रश्न असणार आहेत. ठीक आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन MCQ म्हणजे याच्यामध्ये 4 ऑप्शन्स असणार आहेत. ठीक आहे, बघा किती सुंदर आहे, म्हणजे प्रश्न तुमच्या समोरच आहे आणि उत्तर पण तुमच्या समोरच आहे. ठीक आहे, मग तुम्हाला काय करायचं, फक्त त्या 4 उत्तरांपैकी दिलेल्या 4 ऑप्शन्सपैकी तुम्हाला जे एक बरोबर उत्तर आहे ते निवडायचं आहे. याच्यापेक्षा सोपी परीक्षा कुठं असेल सांगा बरं. उत्तर तुमच्या समोरच आहे. ठीक आहे, प्रश्न आहे त्याच्यासमोर उत्तर आहे. ठीक आहे, ठीक आहे, प्रश्न आहे त्याच्यासमोर तुमचं उत्तर आहे, ते फक्त तुम्हाला बरोबर कोणतं आहे ते निवडायचं आहे. म्हणजे सोपी आहे पेपर, हो की नाही, सोपा आहे ना. चला, सोपा आहे पेपर. द कॅन्डिडेट्स हॅज टू मार्क द करेक्ट आन्सर. ठीक आहे, कुठले आन्सर करेक्ट आहे हे तुम्हाला ठरवायचं आणि त्याला सर्कल करायचं आहे. ठीक आहे, सर्कल करायचं आहे. ठीक आहे, कशाने करायचं आहे, ब्लॅक इंक बॉल पॉईंट पेन ओनली, म्हणजे ब्लॅक शाईचा बॉल पॉईंटनं करायचं आहे. ठीक आहे, जेलची पेन वापरू नका, निळी, लाल, आणखीन कुठली तुम्ही प्रेमपत्र वापरायला ज्या रंगीत रंगीत पेन वापरतात त्या वापरू नका. ठीक आहे, परीक्षेला चाललात त्यामुळे काळी पेन वापरा फक्त. ठीक आहे, चालेल. यात निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे. बघा किती दिलासा देणारी गोष्ट आहे, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जेवढे वाटले तेवढे अटेम्प्ट करून येऊ शकता तुम्ही. ठीक आहे, म्हणजे जर तुमचं उत्तर चुकलं तर तुम्हाला त्याच्यात हार्मफुल असं काही नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर व्हेरिफिकेशन ऑफ मार्क्स ऑप्टेन इज परमिटेड ऑन अप्लाईंग. जर तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं असेल, तुम्हाला जे मार्क पडलेले आहेत त्याचं जर व्हेरिफिकेशन करायचं असेल तर तुम्हाला सिम्पली या मेलवर एक मेल टाकायचा आहे व्हेरिफिकेशनसाठी, आणि जी फीस आहे 1000 रुपयांची, ही फीस तुम्हाला फक्त भरायची आहे एका CETच्या सब्जेक्टसाठी. ते तुमचं व्हेरिफिकेशन जे आहे तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, व्हेरिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळून जाईल. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, हा बराच कमी जणांना माहीत असतो. ठीक आहे, त्यामुळे मी इथं अंडरलाईन केलेला आहे व्हेरिफिकेशन ऑफ मार्कचा. जर तुम्हाला वाटलं की यार मला कमी पडायला पाहिजे होते आणि अचानक जास्त मार्क पडले, ठीक आहे, किंवा काही जणांना उलटही वाटू शकतं, जास्त पडायला पाहिजे होते पण कमी पडले, काही जरी वाटलं तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं असेल तर मित्रांनो तुम्ही या मेलला एक मेल करून द्या आणि 1000 रुपयांची फीस जी आहे ती भरून टाका. ते तुम्हाला पूर्ण काय आहे ते तुमचं व्हेरिफिकेशन करून देतील. ठीक आहे, तुमचं आन्सर शीट वगैरे तुम्हाला ते पाठवून देतात. चालेल, चला पुढचा मुद्दा कुठला आहे, एक्झामिनेशन सेंटरचा आहे. ठीक आहे, कुठले एक एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला फॉर्म भरताना निवडायचं आहे, एक एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला फॉर्म भरताना निवडायचं आहे. त्याच्यानंतर मग हे एक्झामिनेशन सेंटर त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, एक्झामिनेशन सेंटर त्यांनी दिलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या सब्जेक्टसाठी एक्झामिनेशन सेंटर आहे ते पण दिलेलं आहे. ठीक आहे, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे, अकोला, नागपूर, परभणी, दापोली वगैरे 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 आहेत. ठीक आहे, याच्यात कॅम्पस सब कॅम्पसचे सगळे कॉलेजेस त्यांनी इथं मेन्शन केलेले आहेत. जे एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला जवळचं वाटते ते एक्झामिनेशन सेंटर तुम्ही भरा, तिथं तुम्हाला एक्झामला जायचं आहे. ठीक आहे, तिकडे तुम्हाला ट्रिपला जायचं नाही आहे, त्याच्यामुळे फार दूरचं भरू नका. ठीक आहे, ट्रिप वगैरे हे तुम्ही नंतर करा, सध्या एक्झाम द्यायची असल्यामुळे फार जवळचं जे तुम्हाला सेंटर आहे. ठीक आहे, हे जे काही तुम्हाला 17 एक्झामिनेशन सेंटर्स दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला जवळचं वाटणारं, कदाचित तुमचं कॉलेज असेल तर ते फारच बेटर. ठीक आहे, तर तुम्ही ते तिथं एक्झामिनेशन सेंटरला प्रिफरन्स द्या. ठीक आहे, एकच एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला निवडायचं आहे. चालेल, चला मग आता सिलेबस जो आहे तो याने ॲनेक्झर एक्समध्ये दिलेला आहे. ठीक आहे, आपल्याला तो बघावा लागणार आहे. ठीक आहे, सिलेबस PGCETचा जो आहे तो दिलेला आहे त्यांनी. कंडक्ट अँड डिसिप्लिन कसं असायला पाहिजे, तुम्ही मोबाईल फोन आणायचे नाही, इलेक्ट्रॉनिक गोष्टी कुठल्या आणायचे नाही वगैरे वगैरे, कुठल्याही चिठ्ठ्या चपाट्या वगैरे चालणार नाहीत. ठीक आहे, कोणी जाता जाता बाहेरून ओरडून पण जायचं नाही, ABCD असं पण म्हणून जायचं नाही. ठीक आहे, एक्झामिनेशन हॉलच्या बाहेरून. ठीक आहे, तर ते सगळं त्यात दिलेलं आहे. फिलिंग अँड सबमिटिंग द ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या आणि सबमिट करण्याच्या काही ज्या पद्धती आहेत किंवा त्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या त्यांनी इथं पिक्चराइज्ड फॉर्ममध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे, अतिशय सुंदर त्यांनी दिलेलं आहे. जर तुम्ही ह्या नोटिफिकेशनमधून गेले तर तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही. ठीक आहे, आणि तरी जर आली तर आपलं आहेच सचिन मास्तर, त्याला करायचा कॉन्टॅक्ट. ठीक आहे, तर हे सगळं आहे त्यांनी दिलेलं स्टेप बाय स्टेप, काय काय करायचं काय काय नाही. ठीक आहे, आता हे आपण थोडंसं स्किप करूया. लिस्ट ऑफ कॉलेज नेम्स विथ देअर कोड नंबर्स. ठीक आहे, आता ह्याच्यात तुम्हाला फॉर्म भरताना तुमच्या कॉलेजचा कोड नंबर टाकायचा आहे. ठीक आहे, त्यामुळे इथं कोड नंबर दिलेले आहेत याच्यामध्ये. ठीक आहे, आणि जर मध्ये तुम्हाला हे कॉलेजचे कोड नंबर दिलेले आहेत. ठीक आहे, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही आहात या कॉलेजचे आहेत. ठीक आहे, जयवंतराव भोसले कृष्णा कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर रेटरे. ठीक आहे, रेटरे कॉलेजचे असाल तुम्हाला तर 112 नंबर तिथे टाकायचा आहे. ठीक आहे, मग आपोआप तुमच्या कॉलेजचं नाव तिथं येऊन जाईल. ते प्रत्येकाने आपापल्या कॉलेजचा कोड वगैरे व्यवस्थित काळजीपूर्वक बघून व्यवस्थित फिल करायचं. ठीक आहे, कोड नंबर जर चुकला तर ते कॉलेजचं नाव चुकतं तुमचं. ठीक आहे, कॉलेजचं नाव चुकलं तर मग तुमची TC वगैरे तिथं ॲक्सेप्ट होणार नाही. त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक तुम्ही हे करा, फॉर्म भरताना थोडंसं हे करा. हे जे आहे हे थोडंसं महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. PGCETचा जो सिलेबस आहे 5व्या डिंग कमिटीनुसार तो त्यांनी इथं दिलेला आहे व्यवस्थित. ठीक आहे, आता याच्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे, याच्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे,
वेटेज दिलेलं आहे, ठीक आहे, वेटेज दिलेलं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. हे मागच्या काही वर्षांमध्ये हा बदल झालेला आहे आणि तो फार महत्त्वाचा आहे, ठीक आहे. UG डिग्रीचा सिलेबस वाईज वेटेज त्यांनी विचारलेलं आहे, ठीक आहे. समजा तुम्ही ॲग्रिकल्चरमधनं CET देणार आहात तर तुम्हाला 80% सिलेबस हा ॲग्रिकल्चरमधनं येणार आहे, ठीक आहे. ॲग्रिकल्चरमधनं येणार आहे, ठीक आहे. 3.5% सिलेबस हा BSc हॉर्टिकल्चरमधनं येणार आहे, ठीक आहे. BSc हॉर्टिकल्चरमधनं येणार आहे, ठीक आहे. 3% प्रश्न तुम्हाला हे BSc फॉरेस्ट्रीतनं येतील, ठीक आहे. 3% प्रश्न BTech ॲग्री इंजिनिअरिंगमधनं येतील. 3% प्रश्न हे तुम्हाला BTech बायोटेक्नॉलॉजीमधनं येतील. 3% प्रश्न हे तुम्हाला BTech फूडटेकमधनं येतील. 3% प्रश्न हे तुम्हाला ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटचे येतील आणि 1.5% प्रश्न हे तुम्हाला होम सायन्सचे येतील, ठीक आहे. आता टक्केवारीचं मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो, ठीक आहे. आपलं किती 200 मार्कांचा पेपर आहे, ठीक आहे. 200 मार्कांचा पेपर आहे, 200 प्रश्न येणार आहेत, ठीक आहे. मग त्यामध्ये 160 प्रश्न जे आहेत, 160 80 दुने 160, ठीक आहे. 160 प्रश्न जे आहेत तुम्हाला ॲग्रिकल्चरचे येणार आहेत, ठीक आहे. 7 प्रश्न, ठीक आहे, दुप्पट करायचे आहेत, ठीक आहे. 3.5% म्हणजे 7 प्रश्न हे तुम्हाला हॉर्टिकल्चरचे येणार आहेत, ठीक आहे. 3% म्हणजे 6 प्रश्न हे तुम्हाला फॉरेस्ट्रीचे, 6 प्रश्न तुम्हाला इंजिनिअरिंगचे, 6 प्रश्न बायोटेकचे, 6 प्रश्न फूडटेकचे, 6 प्रश्न ABMचे आणि 1.5 म्हणजे 3 प्रश्न हे तुम्हाला होम सायन्सचे येणार आहेत, ठीक आहे. 3 प्रश्न तुम्हाला होम सायन्सचे येणार आहेत, ठीक आहे. अशा प्रकारे ते बायफर्केशन असणार आहे ॲग्रिकल्चरच्या मुलांसाठी. हॉर्टिकल्चरमधनं जर तुम्ही CET देणार असाल तर तुम्हाला 10% प्रश्न ॲग्रिकल्चरमधनं येणार आहेत, ठीक आहे. 10% म्हणजे 20 प्रश्न हे तुम्हाला ॲग्रिकल्चरमधनं येणार आहेत. 160 प्रश्न जे आहेत तुम्हाला 160 प्रश्न जे आहेत तुम्हाला हॉर्टिकल्चरचे असणार आहेत आणि उरलेले आणखीन 20 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला फॉरेस्ट्रीचे असणार आहेत, ठीक आहे. फॉरेस्ट्रीचे असणार आहेत. म्हणजे हॉर्टिकल्चरच्या स्टुडंट्सला कशाची तयारी करायची आहे, कशाची तयारी करायची आहे. हॉर्टिकल्चर आहे, ठीक आहे. त्यानंतर ॲग्री आहे आणि त्याच्यानंतर काय आहे, फॉरेस्ट्री आहे, आय थिंक राईट, फॉरेस्ट्री आहे, ठीक आहे. फॉरेस्ट्री आहे, ठीक आहे. मग हॉर्टिकल्चरचे 160 प्रश्न, 20 प्रश्न ॲग्रीचे आणि 20 प्रश्न फॉरेस्ट्रीचे, झाले तुमचे 200 प्रश्न. हां, आलं लक्षामध्ये. चलो, तर फॉरेस्ट्रीच्या स्टुडंटसाठी पण असंच बायफर्केशन त्यांनी दिलेलं आहे. ॲग्रिकल्चरचे तुम्हाला 20 प्रश्न येतील, हॉर्टिकल्चरचे 20 प्रश्न येतील, फॉरेस्ट्रीचे 80 प्रश्न येतील, ठीक आहे. ॲग्री इंजिनिअरिंगवाल्यांसाठी काहीच नाही, 1लाचा राजा, 100ला 100 प्रश्न ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे, ठीक आहे. त्याच्यानंतर फूडटेकच्या मुलांना सुद्धा तेच आहे, ठीक आहे. 100ला 100 प्रश्न पूर्ण फूडटेकला, 100ला 100% वेटेज त्यांचं फूडटेकचं आहे, ठीक आहे. म्हणजे 200 प्रश्न त्यांचे तसेच. होम सायन्सचं पण तसंच आहे, ठीक आहे. फिशरी सायन्सचं पण तसंच आहे, ठीक आहे. फिशरीजचे त्यांना किती 100% वेटेज आहे, ठीक आहे. ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीवाल्यांचं थोडंसं स्प्लिट आहे, ठीक आहे. 80% सिलेबस म्हणजे 160 प्रश्न त्यांना बायोटेकचे येतील, ठीक आहे. 6 प्रश्न त्यांना फूडटेकचे येतील, 6 प्रश्न त्यांना फिशरीजचे येतील, 6 प्रश्न त्यांना फॉरेस्ट्रीचे येतील, 6 प्रश्न त्यांना हॉर्टिकल्चरचे येतील आणि 16 प्रश्न त्यांना ॲग्रिकल्चरचे येतील, ठीक आहे. ABMवाल्यांचं तसंच आहे, 5% त्यांनी दिलेले आहेत आणि 60% वेटेज जे आहे ते त्यांनी ABMला दिलेलं आहे, ठीक आहे. आलं लक्षामध्ये. चलो, या प्रकारे तुम्ही थोडंसं त्याला बघायचं आहे, हे थोडंसं महत्त्वाचं आहे. पुढे बघूया आपण, ठीक आहे. याच्यात जर कोणाला काही अडचण आली तर तुम्ही मला कधीही विचारू शकता, ठीक आहे. चलो, आता याच्यानंतर काय आहे आपलं सिलेबस फॉर CET फॅकल्टीसाठी जो आहे तो सिलेबस त्यांनी इथं मेन्शन केलेला आहे, ठीक आहे. सिलेबस जो आहे तो मेन्शन केलेला आहे, ठीक आहे. ॲग्रोनॉमीचे हे सगळे कोर्सेस, ॲग्रिकल्चर बॉटनीचे हे सगळे कोर्सेस, ठीक आहे. आता हे कशासाठी आहे, हे ॲग्रिकल्चरसाठी आहे, ठीक आहे. हे काय आहे, ॲग्रिकल्चरसाठी हे सिलेबस त्यांनी दिलेला आहे, ठीक आहे. मग ह्याच्यात पण त्यांनी वेटेज दिलेलं आहे, ठीक आहे. ॲग्रोनॉमीचे किती प्रश्न येणार आहेत, 25 प्रश्न येणार आहेत, ठीक आहे. ॲग्रोनॉमीचे किती प्रश्न येणार आहेत, 25 प्रश्न येणार आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा बॉटनीचे किती प्रश्न येणार आहेत, 24 प्रश्न येणार आहेत. एंटोमॉलॉजीचे 11 प्रश्न येणार आहेत, हॉर्टिकल्चरचे 21 प्रश्न येणार आहेत. खूप डिटेलमध्ये त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे. इकॉनॉमिक्स, माय डिअर इकॉनॉमिक्स 16 प्रश्न येणार आहेत, 16 प्रश्न येणार आहेत. नॉट अ जोक, 16 प्रश्नांची उत्तरं आलीच पाहिजेत तुम्हाला, ठीक आहे. आलीच पाहिजे, ठीक आहे. काळजी घ्या थोडीशी, ठीक आहे. त्याच्यानंतर एक्सटेन्शनचे तुम्हाला 13 प्रश्न येणार आहेत, इंजिनिअरिंगचे तुम्हाला 8 प्रश्न येणार आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर 18 प्रश्न तुम्हाला पॅथॉलॉजीमधून येतील, 14 प्रश्न तुम्हाला सॉईल सायन्समधून येतील आणि ॲनिमल हजबंडरीमधून तुम्हाला 8 प्रश्न येतील, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करायच्या आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे हॉर्टिकल्चरसाठी तो सिलेबस त्यांनी तसंच दिलेला आहे, त्यांनी कोर्स वाईज त्यांनी दिलेला आहे. प्रत्येकाने आपापल्या रिलेटेड जे आहे ते व्यवस्थित बघून घ्यायचं आहे, ठीक आहे. प्रत्येकाने आपापल्या रिलेटेडची जी डिसिप्लिन आहे त्यामध्ये कसा पेपर आहे, कसं त्याचं क्लासिफिकेशन आहे, व्यवस्थित बघून घ्यायचं, त्यानुसार अभ्यास करायचा, ठीक आहे. त्यानुसार अभ्यास करायचा. म्हणजे फारच त्यांनी रँडम गोष्टी ठेवलेल्या नाही आहेत, त्यांनी सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत, ठीक आहे. त्यांनी सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत की बाबा तुम्हाला अभ्यास पण करायचा, तो कसा करायचा, कोणा विषयाला किती वेटेज द्यायचं, ठीक आहे. हे असं प्रत्येकाचं त्यांनी दिलेलं आहे, ठीक आहे. आय थिंक एवढंच महत्त्वाचं आहे यामध्ये. येस, चलो, ठीक आहे. हे एवढंच महत्त्वाचं आहे.
यस, चलो. तर अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित फॉर्म भरायचा सुरुवातीला, व्यवस्थित तुमची मेंटॅलिटी प्रिपेअर करायची की आपली एक्झाम जवळ आलेली आहे, त्याच्यामुळे बिलकुल टाईमपास नाही करायचा. आय नो की तुम्ही ह्या स्टेजमधले जे मुलं आहात ते फार संमिश्र भावनांचे असतात, कारण यावेळेस तुमची ही फेज अशी असते की तुमची डिग्री पण संपत आलेली आहे. त्यामुळं ते एक दुःख असतं. सगळे जवळचे मित्र मैत्रिणी रूममेट्स वगैरे जिकडे तिकडे जाणार आहेत, त्यामुळं सुद्धा थोडंसं मनात शल्य असतं. ठीक आहे. आणि हे काही शेवटचे दिवस असतात, त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की शेवटचे दिवस आहे, जी लेंगे, लेकिन जी लेंगे लेकिन ह्या अभ्यासाकडे पण तुम्ही थोडं लक्ष द्या. ठीक आहे. शेवटचे दिवस तुमच्या ह्या करिअरसाठी, या पुढच्या भविष्यासाठी सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. आलं लक्षामध्ये? चला, तर आय होप तुम्हाला या सगळ्या विषयाचं गांभीर्य लक्षात आलं असेल. फॉर्म व्यवस्थित भरा, काय अडचण आली तर विचारा. ठीक आहे. आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी टाकणार आहे. ठीक आहे. तर ते तुम्ही हे करून घ्या. ठीक आहे. तुम्ही एवढं जरी टाईप केलं, ए फॉर ॲग्रिकॉस, ठीक आहे, एका ॲग्रिकॉस सिनियर करून बाकी सगळ्या ॲग्रिकॉससाठी मदतीचं हे चॅनल आहे. ठीक आहे. तुम्ही @A फॉर ॲग्रिकॉस जरी तुम्ही याला टाईप केलं तरी पण तुम्हाला ते सापडून जाईल. ठीक आहे. आलं लक्षामध्ये? तर जॉईन व्हा. काय अपडेट्स असतील तर मी तुम्हाला सांगत जाईल, काही अडचणी असतील तर तुम्ही मला सांगत जा, चालेल. ठीक आहे. असं 2 वे इंटरॅक्शन आपलं असणार आहे. ठीक आहे. आपण ॲग्रिकल्चरचे सगळे एकमेकांचे बंधू भगिनीच आहोत. चालेल. चलो, तर तुम्ही सगळ्यांनी हे थोडंसं लेंदी झालेलं लेक्चर तुम्ही व्यवस्थित पाहिलं, शेवटपर्यंत तुम्ही पाहिलं, त्याबद्दल मनपूर्वक तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. आणि येणारे NCR CET तुमच्या सर्वांना मनापासून फार फार शुभेच्छा. ऑल द बेस्ट अँड थँक्यू सो मच.